नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. उत्तर भारतामध्ये एक WD सक्रिय होण्याची शक्यता आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये. आणि मला वाटतं जसा मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान होईल तसं WDचं प्रमाण देखील उत्तर भारतात वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रामध्ये तसं फारसं पावसाळी वातावरण नाही, परंतु दक्षिणेला केरळच्या दरम्यान एक सिस्टम कार्यरत होण्याची शक्यता आहे, परंतु तिचा फार प्रभाव पडणार नाही. आणि आपण बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक सिस्टम होती, मात्र आता ती विरून नवीन सिस्टम बंगालच्या उपसागरात आकार घेते आहे. महाराष्ट्रात थोडं अकोला अमरावतीच्या उत्तरेला पूर्व विदर्भामध्ये मेघगर्जना आहे, त्यामुळे महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली आहे. थोडं नांदेड, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूरच्या भागात ढगाळ परिस्थिती वाढली आहे. त्यामुळे आज रात्रीपासून किंवा उद्या देखील पावसाचं वातावरण या भागात तयार होऊ शकतं. एक्सटेंडेड रेंज मॉडेल गाईडलाईन्स या मॉडेलनुसार आपण गुरुवारी जो त्यांचा अंदाज प्रसिद्ध होतो त्या संदर्भातील आपला सविस्तर अंदाज बघणार आहोत. तर ऑक्टोबरमध्ये किती पाऊस आहे या संदर्भात जाणून घेणं आपल्याला आवश्यक आहे. 25 तारखेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज या मॉडेलने दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टी, मुसळधार पाऊस या आठवड्यामध्ये होणार आहे 2 ऑक्टोबरपर्यंत. त्यानंतर मात्र 2 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्रात पावसास अनुकूल वातावरण आहे, परंतु त्याचा प्रभाव या आठवड्यापेक्षा कमी होणार आहे. त्यानंतर 9 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबरच्या दरम्यान देखील पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या काही भागात किरकोळ पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. महाराष्ट्रात पावसास अनुकूल ढग राहणार आहेत, त्यामुळे याही काळात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मात्र 16 तारखेपासून 23 ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात थोडी ढगाळ परिस्थिती राहील. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातला पाऊस पूर्णतः उघडणार आहे. आणि हे जे वातावरण आहे ते तसं ईशान्य मान्सूनचं आहे, त्यामुळे ईशान्य मान्सून 16 ते 23च्या दरम्यान सक्रिय होण्याची शक्यता आहे. चौथ्या टप्प्यातील मान्सूनचा परतीचा प्रवास हा आपण यापूर्वी आपल्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, परंतु 24 तारखेला ज्या ठिकाणी मान्सूनचा परतीचा प्रवास पोहोचला होता त्याच ठिकाणी 25 तारखेला देखील अजून परतीचा प्रवास पोहोचला आहे. त्याच्यात फार प्रगती झालेली नाही आहे. GFS मॉडेलचा अंदाज तसा फार महाराष्ट्रात जुळत नाही असा आपला अनुभव आहे, परंतु आता आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात, पश्चिम मराठवाड्यातील पाऊस उघडला आहे. मात्र उद्या 26 तारखेला विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या मॉडेलनुसार सर्वदूर महाराष्ट्रामध्ये 27 तारखेला पावसाचा अंदाज आहे. या मॉडेलने 28 तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. GFS मॉडेलनुसार हे वातावरण थोडं मध्य प्रदेशकडे सरकतंय किंवा लगेचच अरबी समुद्रात सरकत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव त्याचा 29ला कमी होईल. मात्र 30 तारखेला फिरून पुन्हा कोकणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, उत्तर महाराष्ट्रात परिणाम होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा ही महाराष्ट्रावर फिरण्याची शक्यता आहे, त्यामुळे दक्षिण कोकणासहित पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात याचा प्रभाव GFSने दाखवला आहे. GFSचा अंदाज 2 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा आहे. GFS मॉडेल 3 तारखेला सर्वदूर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी दाखवते. या अतिवृष्टीचा प्रभाव थोडा कमी होण्याची शक्यता 4 तारखेला दाखवण्यात आली आहे. तर 5 तारखेला GFS मॉडेलने महाराष्ट्रात स्थानिक वातावरण दाखवलं आहे. आपल्यासाठी GFS पेक्षा ECMW मॉडेलचा अंदाज जास्त महत्त्वाचा असतो, हे मी बहुतांश व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि या मॉडेलच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात देखील
उद्या पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे. आणि याचं मुख्य कारण, परंतु एकदा पाऊस उघडला आणि पुन्हा पावसाचं वातावरण तयार होण्याकरता थोड्या अडचणी देखील असतात. त्यामुळे हे वातावरण अ, खास करून पश्चिम महाराष्ट्र, पूर्व मराठवाडा आणि विदर्भात सुरू होईल. 27 तारखेला विदर्भ, मराठवाडा, दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाचं प्रमाण 27ला कमी असेल. कालच्यापेक्षाही आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठी पावसाची परिस्थिती ECMW मॉडेलने दाखवली आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी 28 तारखेला अतिवृष्टी अटळ आहे. 29 तारखेला मात्र हे वातावरण मराठवाडा आणि विदर्भातून उत्तर महाराष्ट्राच्या थोडं पश्चिमी भागात आणि मध्य महाराष्ट्र म्हणजे यामध्ये अहिल्यानगरचा पश्चिमी भाग, पुणे आणि काही प्रमाणात सातारा, मुंबईसह रायगड आणि ठाणे, पालघर, नवी मुंबई परिसरात 29ला पावसात जोर राहण्याची शक्यता आहे. 30 तारखेला थोडं मुंबई आणि पालघरच्या आजूबाजूने पाऊस असेल, मात्र महाराष्ट्रातला पाऊस बहुतांश उघडलेला असणार आहे. 1 तारखेला तसं स्थानिक वातावरण थोडंफार तुरळक कुठेतरी असेल, परंतु विशेष पाऊस महाराष्ट्रात असणार नाही. थोडा कोकण किनारपट्टीला दक्षिणेला वातावरण असण्याची शक्यता आहे. 2 तारखेला थोडं स्थानिक वातावरण महाराष्ट्रात निर्माण होण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणात मात्र पावसाचा अंदाज आहे आणि थोडा बंगालच्या उपसागरामध्ये हालचालींना वेग आला आहे. 3 तारखेला पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. बाकी महाराष्ट्रात फारसा पाऊस असणार नाही. 4 तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र हे छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश या भागाकडे सरकणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात फार पाऊस होणार नाही या कमी दाबामुळे. मात्र 5 तारखेला विदर्भ, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र उघडीप राहील. 6 तारखेला थोडं विदर्भाच्या उत्तरेकडून आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून हलकी पावसाची परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील स्थानिक वातावरण थोडंफार काही भागात असू शकतं, परंतु पावसाचा जोर संपलेला असेल. 7 तारखेपासून भारतातील पावसाचं प्रमाण हे अतिशय कमी होणार आहे. 8 तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास प्रचंड गतिमान होईल. 9 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रातील पाऊस जवळपास उघडलेला असेल. या 8-9 तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही आहे. 7 तारखेपासूनच पाऊस उघडला आहे, परंतु याच दरम्यान महाराष्ट्रातून मान्सूनचाही परतीचा प्रवास होण्याची शक्यता आहे. आणि आपल्याला सर्वांना आठवत असेल की मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा 15 ऑगस्टला परतीच्या पावसासंदर्भात अंदाज दिला होता, तेव्हा असं म्हणालो होतो की 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण राहील, परतीच्या पावसाचं, आणि त्यानंतर ते वातावरण कमी होईल. अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये केवळ 10 तारखेपर्यंत परतीच्या पावसाचं वातावरण आहे. त्यानंतर ईशान्य मान्सून सक्रिय होईल आणि मग ईशान्य मान्सूनच्यामुळे देखील थोडं अवकाळी पाऊस महाराष्ट्रात येत असतात. त्यामुळे आपण त्या दरम्यान काही वातावरण तयार झालं तर ते नक्की सांगू, परंतु माझ्या अंदाजानुसार तरी 10 ऑक्टोबरपर्यंतच महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाचा प्रभाव राहील. त्यातही तो 7 तारखेलाच प्रभाव संपलेला असेल, परंतु रीतसर संपूर्ण वातावरण कमी होण्याकरता, कडकडीत उघडीप होण्याकरता आपल्याला 10 तारीख उजाडेल. महाराष्ट्रात अतिवृष्टी खास करून पालघर, मुंबई आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर होणार आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर, बीड, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे, परभणी, नांदेडमध्ये सुद्धा पावसाचा जोर राहणार आहे. विदर्भात देखील अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ, वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. वाशिम, हिंगोली, जालना, नांदेड, यवतमाळ, जळगाव
या जिल्ह्यांमध्ये सामान्य पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. तसं नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा प्रभाव हा उद्याच महाराष्ट्रावर सुरू होतोय. त्यामुळे वातावरण बदलायला सुरुवात होईल. कमी दाब महाराष्ट्राहून जाणार का? कमी दाब हा विदर्भाकडे सरकला आहे. कोणी म्हणतंय की तो केरळकडे सरकला आहे. तर असं काही झालेलं नाही. एक अत्यंत मोठ्या चक्राकार स्थितीच्या स्वरूपामध्ये हा कमी दाब 27-28 तारखेला महाराष्ट्रावर सक्रिय राहणार आहे. त्यामुळे कोणीही भ्रमात राहू नये. खूप मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात 27 आणि 28 तारखेला असणार आहे. कमी दाब हा महाराष्ट्राहून जाणार आणि 28-29ला मुंबई, पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यात अहिल्यानगरच्या पश्चिमेला देखील अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा चुकीचा अर्थ न काढता 27, 28, 29चं महाराष्ट्रातील वातावरण हे कायम आहे. अरबी समुद्रात गेल्यानंतर हे डिप्रेशन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळं एखाद्या वादळामध्ये देखील त्याचं रूपांतर होऊ शकतं जर त्याची गती वाढली तर. त्यामुळे अतिशय गतिमान पद्धतीने अरबी समुद्रातून ही सिस्टम पुढे जाण्याची शक्यता आहे. एक नवीन सिस्टम 4-5 तारखेला मध्य प्रदेशवर सरकते. त्यामुळे तिचा फारसा परिणाम महाराष्ट्रावर होताना दिसत नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की याचा परिणाम तसा महाराष्ट्रावर विशेष जाणवणार नाही. या मॉडेलनुसार आज रात्रीच मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये, थोडं सोलापूरच्या पूर्व भागामध्ये, चंद्रपूरच्या काही परिसरात आज रात्रीच पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. याची तीव्रता आज रात्रीच आणि उद्या देखील वाढणार आहे. म्हणजे उद्याच कमी दाबाची तीव्रता सोलापूर, पुणे, रायगड, बीड या काही भागामध्ये किंवा सांगलीच्या भागामध्ये देखील हलक्या स्वरूपात जाणवू शकते. आणि आपण 27 तारखेला या सिस्टमचा परिणाम सोलापूर, सांगली, सातारा, पुणे या भागात अधिक पडेल असं दिसतंय.